राज्यातल्या महायुती सरकारमध्ये दरार पडल्याचं आणि ती दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वारंवार स्पष्ट होऊ लागलंय। विशेषतः देवाभाऊंची भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले संबंध ताणले गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या फोडाफोडीनं थेट शिंदे आणि भाजप यांच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जरी तणाव असला तरी सुद्धा एकूण महायुती सध्या तणावाच्या वातावरणाखाली असल्याचं काल छत्रपती संभाजीनगर मधल्या एका कौतुक सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आलंय। आणि अशातच महायुती नाही झाली तर महापौर आमचाच असा दावा शिंदेच्या नेत्यानं केलाय। त्यामुळे महायुतीचं भविष्य काय असेल आणि असं असलं तरी ते कितपत अलबेल असेल यावर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नमस्कार, मी सारिका। आता 1-2 दिवसाआड मंगल प्रभात लोढा यांनी एक विधान केलं। त्यात त्यांचं मत असं होतं की महाराष्ट्रात असणारे सगळे पक्ष कसे आणि कोणत्या दिशेने चालणार हे देवाभाऊ ठरवतात। म्हणजेच काय तर देवाभाऊ हे सगळे पक्ष चालवतात असं विधान त्यांनी केलं। यावर अगोदरच संतापात असलेली शिंदेची शिवसेना अजूनच संतापली असल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे मात्र सध्या सगळं निवांत चाललंय। अजितदादांच्या लेकाच्या लग्नात अजितदादा व्यस्त असल्याचं दिसतंय। पण भाजपच्या मिशन कमळनं कुणाला जास्त धक्का बसलेला असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे। त्यामुळे महायुतीत मागच्या काही दिवसांपासून प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय। एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून सुरू झालेला हा वाद आणि त्यानंतर एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या स्थानिकच्या निवडणुका यामुळे भाजप आणि शिवसेनेमधला दुरावा हा अजूनच वाढलेला असतानाच आता शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारानं थेट मुंबई महापालिकेचा महापौर पदावर दावा केलाय। मुंबई महानगरपालिकेवर सगळ्यांचं लक्ष लागून आहे। त्यातच महायुती झाली नाही तर मुंबईवर आमचाच महापौर असेल असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे। सोबतच मुंबईमध्ये जिंकायचं असेल तर महायुती झालीच पाहिजे। जे नगरपालिकेत झालं त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा मात्र महाविकास आघाडीला झाला। याची काळजी आता दोन्ही पक्षाचे नेते घेतील। महायुती जर झाली तर जास्त जागा भाजप लढणार असल्यानं ते ठामपणे सांगू शकतात की मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल। पण जर महायुती झालीच नाही तर मात्र आम्ही आमचा महापौर करू आणि महाराष्ट्रातले इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून मंगल प्रभात लोढा यांचं हे वैयक्तिक मत असू शकतं। आमचा पक्ष हे फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सल्ल्यानं चालतो। आम्ही क्रांती केल्यामुळेच भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे। सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100% खोटं आहे असं उत्तर त्यांनी दिलं। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काल महायुती सरकारचा कौतुक सोहळा पार पडला। त्यात सुद्धा भाजप सोडला तर इतर पक्षाचे नेते दिसले सुद्धा नाहीत। आणि एवढंच काय तर तिथं महायुतीचा एकमेव खासदार असणारे संदीपान भुमरे सुद्धा फिरकले सुद्धा नाहीत। त्यामुळे महायुतीमधला हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसलं आणि महायुती झाली नाही तर आमचंच महापौर होईल या विधानानं महायुतीचा जागा फॉर्म्युला अजूनही ठरला नाही आणि शिवसेना भाजपला इशारा देत असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे महायुतीचं मुंबईमधलं भविष्य काय असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।